बघू बेटा आपण. काही दिवस हे होते आपलं म्हणजे जाईपर्यंत आणि पैसा भरपूर मिळेल त्याला. हो म्हणजे इथे पण ग्रीन जिम लावली पा. हो सर. चल येऊ का? येशील घरी? आपल्याला कोणतं सरळ जायचं का? हो सरळ. बस बंद करा. चालू आहे का रेकॉर्डिंग? रिकॉर्डिंग चालू आहे ना? जंगल दाखवून देतो. रस्ता काही इकडनं गाव चिकना नाही. एंडिंग आहे इकडे. विहीर शेवटची गावाची. गावातली विहीर. चला पाहून येऊ. उमरेड जवळ करंडला जवळ गाव चिकना. एक जुनं गाव. ही गावातली विहीर. भरपूर पाणी आहे. पहिले तो सर्व गर्दी राहा पाण्यासाठी. इकडे ही शेती. शाळा सुट्टी आहे का रे आज? कासो? हो कासो देतो ना गावाला. कासो दिसते का? भेटते का इथे कासो? कासो विहिरीत पडून जाईन फालतू. कोण विहिरीत पडून जाईन? कासो आहे आला. चला रे चला दुर्वा. बरं चला विहिरीपासून दुर्वा. एंड आहे. वाघ दिसला का? गावात आला होता का बाहेर? टायगर झोन क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. लोक या बाजूला फिरायला येतात. म्हणजे जंगल सफारी वगैरे. करंडला गेट एकदम जवळ आहे. हो आता सर्व आता काही जुनं काही गाव असं काही जुनं गाव थोडी राहिलेलं आहे. सर्व नवीन काही घरं बांधून राहिलेले आहे. असं बोललो असं आलो आपण इकडे जाऊ. प्रभू आलो नाही मागचं नाही. तो फक्त टप्पर होती साहेबान. साहेबान करून नाही मागे जाता येते तुम्हाला तिथून घरातून. ती आहे पूर्वीची बंडी बांधलेली आहे. आता लोखंडी बंडी आली आहे. काही मोठं वाडा होता बघा. पाहिजे तर जे होतं ते मजा म्हणतो एकदम. पण हे इथं वाडा. ह्याचं नाव चिकना आहे नाही. हे इतकं मोठा वाडा होता. राष्ट्रवादीचं घर इथं सर्विस पडलेलं आहे. एक चांगलाच व्यक्ती होता. आमच्या बाबांचं लहानपणीचं मामाचं गाव आहे चिकना. आता हे पुनर्वसन होणार आहे याचं. कारण हे
आपला वाघ क्षेत्रात येऊन राहिलेला आहे, म्हणजे करंडला क्षेत्रामध्ये. आजूबाजूला सर्व जंगल आहे, दाट जंगल आहे. त्याच्यामुळे इथे सर्वांना पुनर्वसनासाठी सांगितलं गेलेलं आहे गावात. पुढच्या 2 वर्षानंतर या गावात कोणी दिसणार नाही, असं इथल्या गावकऱ्याच्या लोकांचं म्हणणं आहे. कुठे तिकडे जायचं आहे? म्हणजे 2 वर्षानंतर या गावात कोणी नाही दिसणार, पूर्ण गाव खंडर बनून जाईल. अरे काय रे बाबा, काय चालू आहे? काय ग बाबा? गावात कसं वाटते बेटा? थोडस बोर वाटत आहे. इकडे गावामध्ये मॉल नाही आहे ना? फक्त एकच दुकान आहे. एकच दुकान आहे? बरं, गावात एकच दुकान आहे. या गावात कसं वाटत तुला? खूप सुंदर वाटतं. सुंदर वाटत आहे का? मॉल नाही आहे इथे, इंटरनेट नाही आहे, सुपर शॉपी पण नाही आहे, मग कसं तरी सुंदर वाटत आहे? आणि सॉफ्ट प्ले पण नाही आहे. हां, झाडं वगैरे सुंदर. जंगल आहे ना? इकडे तुम्हाला दिसत असेल. हा, काय दिसत असेल? इकडे एका साईडला फक्त जंगल लागायचं आहे. अच्छा, जंगल आहे, वाघाचं जंगल आहे ना? आणि मग इथे खायचं बनवत आहे. हो बेटा, चला तिकडेच. म्हणजे गावाचं जीवन कसं असतं? कठीण असतं. कारण इथे छान रस्ते नाही, लाईट गेलेली आहे. आपण आल्यापासून कसं लाईट गेली होती की नाही? आणि बघ बरं, एकच लहानसं दुकान. सुपर शॉपी आहे का? नाही. शाळा आहे का मोठी, हायस्कूल? नो. इकडे असंच खेळावं लागतं, शंख, रेती, माती. चले, आता आपण कारणे नाही, आता आपण बाबांच्या मामीला भेटायला जाणार आहे. त्यांची ती शेवटची पिढी आहे बेटा त्या गावातली. काय तिकडे बघ, मागे पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण इथे आजूबाजूला वाघच वाघ आहे. वाघाचं घर खूप मोठं असतं. इकडे सचिन तेंडुलकर येतो माहिती आहे फिरायला, क्रिकेटर, वाघ बघायला. हो, नाही चालू आहे ना व्हिडिओ. स्वरा आजीच्या घरी चालली का? हा, आलो इकडे. आम्ही आलो म्हटलं तुझ्याकडे. आता इकडे चालले का? तुमच्याकडे आलो. आता मी तिकडे बसले होतो. बघ तिकडे बघ. जरासा मला जमत नाही. कारण का कार्य आहे माझ्या विनबाईचे राहते. पहिले हे इकडे आईचे समजते आम्हाला. काय तिथे बकरी आहे. आता इथल्या बकऱ्या पाहायसाठी आलो आपण.
लहान भाचा आलाच नाही आता नाही तर पण तो नाही आला काहून तर खाज्यानं नाही तो तिकडे पुण्यात गेलेला आहे. त्याचा पोरगा तिकडे आहे ना, तो तिकडेच आहे. मगाशीच गाडीत बसलो तेव्हा फोन आला. बहिणी चालल्या का? हो बघितला. शेंगा बघ. हात नाही लावायचा. एखाद्या हिवाळ्यात येईन मला मेव्याच्या येते हा जुना घर आता गेल खाली की येतेच होतो. आता आता आम्हाला पैसे भेटले काही वेगळाचे आता मग आता पाडला घर आणि तिथून आता येणं तिथून दरवाजा काढलं हा दरवाजा असाच राहते. लाखाची स्कीम आहे बघ. 1,20,000. किती पैसे दिले? 1,20,000. 1,20,000. हो पण म्हणजे हातभार तर लागते. हां बरोबर मिस्त्रीला देतात पुढे. हा ते तर आहेच म्हणा. महाग खूप झालेला आहे. दूर राहा. दूरच आहे. झालं. कसं वाटते गावात? कसं वाटते रे बा गावात? खूप चांगलं वाटतं का? काम कसं आहे ते? आहे का गावात? एसी आहे? एसी आहे का गावात? इलेक्ट्रिसिटीच नाही तर एसी कसं? गावात? कूलर आहे? नाही कूलर सुद्धा नाही आहे. लाईट आहे? नाही लाईट सुद्धा नाही. खूप वेळपर्यंत लाईट जाते इथे. कारण इलेक्ट्रिसिटी आणि कालच वाघ घेऊन गेला इथे, माहितीये तुम्हाला? इथली एक बकरी उचलून घेऊन गेला. बकरी आणि एका माणसाला खाल्लं. हा ते तिकडे थोडंसं दूर खाल्लं त्याला. व्हेरी डेंजरस गाव है ना, पण क्यूट एकदम मस्त. बराबर. आता रात्री जेव्हा अंधार होईल आपण जेव्हा निघू तेव्हा काय दिसेल आपल्याला? दिसू शकते. खूप सारे वाघ आहे इकडे. 7 वाजता नंतर इथले सर्व लोक घराच्या बाहेर निघत नाही. हा मग तुम्ही मॉल मध्ये जाता, सॉफ्ट प्ले मध्ये जाता. हे लोक झोपून जातात 8 वाजता जेवण करून. खाली उतर. तिथं सापड राहते ना, कुठल्यात पडली? कोण आहे? हे आबाची मामी आहे. तुझी जशी ती कोण तिचं नाव? स्वाती मामी. स्वाती मामी आहे तशी ही आबाची मामी आहे. आजीचं नाव काय? आजी नाव सांग. आजीचं नाव काय म्हणते? माझं नाव वचेला. वचला. माझं नाव वचेला आहे. वचला. कोणतं नाव आहे? वचला. माझी ननद का ननद होऊन गेली. मा पोरगा झाला तो का नाही 2 महिने राहिली. हा हे चिकना गाव एक गाव नाही, एक खेडा आहे. इथे 400 घरं आहेत. टोटल 1200 लोक. बरेचसे लोक इथे रोजगार मिळवण्यासाठी नागपूर आणि उमरेड जवळ जातात. आणि या गावात लोक म्हणतात की विकास न झाला. इथे आल्यावर कळतं की विकास झाला आहे किंवा नाही आहे. खूप छोटं गाव आहे. इथे प्रत्येक घरी नळ आहे. इथे प्रत्येक घरी इलेक्ट्रिसिटी लाईट आहे. इथे काही भागात सिमेंटचे रूटसुद्धा केलेले आहे. आता हे रोज इथे बैलबंड्या येतात त्याच्यामुळे हे बघा दिसणार नाही. आणि हा टायगर झोनमध्ये हा एरिया येत असल्यामुळे इथे आता पुनर्वसन या लोकांचं करून देणार आहेत काही वर्षातच. इथे शाळासुद्धा आहे. एक व्यवस्थित शाळा आहे. सर्व सुखसोयी आहे. त्याच्यानंतर इथे आधी गाव म्हटलं की कौलाचे घरं राहायचे. इथे मोदी रघुकुल योजना चालवली यांनी, घरकुल योजना. त्याच्या अंतर्गत त्यांना 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख असे पैसेसुद्धा गावकऱ्यातल्या लोकांना देण्यात आले.
आता म्हणाल की 1 लाखात घर बनतं का? अरे बाबा, पण याच्या आधीच्या कोणत्या सरकारने 1 लाख रुपये पण नाही दिले ना. पण इथे दिले ना, यांची हिंमत तर वाढली. तर यांचे जे कौलाचे घरं होते ते इथे बघा लगभग सर्वांनी नाही का, नाही जास्त तर कमीत कमी 1 तरी रूम त्यांनी आपली स्लॅबची काढलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. मोदींनी काय काम केलेलं आहे हे गावात आल्यावर कळतं. हे एक खेडं गाव आहे, गाव नाही. याच्यात खूप कमी सुविधा आहे, पण इलेक्ट्रिसिटी, पाण्याची लाईन, प्रत्येक घरी टॉयलेट बांधून दिलेलं आहे. बाहेर जावं लागत नाही. आजूबाजूला वाघांचा एक धोका असतो नेहमी हल्ला करण्याचा, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे रानडुक्कर पण आहेत. इथे गावामध्ये तुम्हाला दिसेल थोडंसं समोर बघा, सोलर लाईटसुद्धा लावलेले आहेत. इथे रानडुकर पण येतात म्हणते. इथे जिओ चालतं आहे, इंटरनेट पण आहे. आमच्या घराजवळ येते म्हणते. गावातील लोक घाबरत नाही म्हणते, त्यांना हसवते म्हणते, पण तरी पण काय म्हणते, इकडे राहून जा म्हणते. हा, काऊन इकडे मॉल नाही म्हणून नाही राहायचं का? नाही, वाघ खाईल का रे? वाघ दिसणार आहे. आजी म्हणत आहे ना राहून जा म्हणून. तुमचे आई बाबाचे घर चांगले असतील. मला नाही आवडलं, पण मा पोरी एक नंबर करून राहिल्या. त्याच्या आजोबा पंजोबाने पहिल्यापासूनच येतात ते आता जुनेच आहे. बरोबर आहे.